मित्रांनो, आज आपण एक नवीनच गोष्टीबद्दल चर्चा करूया. त्या गोष्टीचं नाव आहे घटस्फोट. तर एक कॉलेज असते. एका कॉलेजमध्ये एक मुलगा आणि एक सुंदर मुलगी असते. आणि हे दोघं पण एक वकील लॉयर हे पदवी धारण करत असतात. त्या पदवीमध्ये शेवटच्या वर्षाला ते दोघं शिकत असतात. मग शिकत असताना ह्यांचं हे कॉलेजमधूनच प्रेम होतं आणि दोघं जण एकमेकाच्या प्रेमामध्ये पडतात. प्रेमामध्ये पडल्यानंतर मग या दोघांनी एक या प्रेमाचं स्वरूप म्हणून ते लग्न करतात. ह्या घरच्यांच्या परवानगीनुसार दोघं जण लग्न करतात. त्या परिवाराचे पण मान्य होतात, त्या परिवाराचे पण मान्य करतात आणि दोघांचं मिळून लग्न होते. लग्न झाल्यानंतर मग थोड्या दिवसाला अशी परिस्थिती येते की या दोघांचं जमत नाही, अजिबात जमत नाही. मग मग काय होणार? तर असंच त्यांची एक घटना होती. काय झालं, ह्या दोघांचं एके रात्री जोरदार असं भांडण झालं. ह्यांचं ती पण वकील करायची आणि दोघं पण हे जॉब करायचे. ती पण जॉबला जाणार, हा पण जॉबला जाणार. हे दोघं जण जॉब करताना ह्या दोघांमध्ये मतभेद यायला लागले. हे दोघांवाचून एक जीव राहत नसल्यासारखं ह्यांची परिस्थिती झाली आणि हे दोघं अचानक भांडण वगैरे करायचे. मग ह्यातून ह्यांनी बायको आणि नवऱ्याने मिळून दोघांनी असा निर्णय घेतला की आपण डायव्होर्स करूया, आपण घटस्फोट घेऊया. तर मग ह्या दोघांनी मिळून काय केलं, एका कोर्टमध्ये ह्यांची याचिका जाहीर केली आणि तिथे तो कोर्टमध्ये जो जज होता त्याने त्यांना सूचना दिली की जोपर्यंत आम्ही तुम्हाला घटस्फोटित म्हणून मान्य केलं नाही तोपर्यंत तुम्हाला एकाच ठिकाणी राहावं लागेल, एकत्रच नांदावं लागेल. असं जेव्हा जजनी म्हटलं तेव्हा त्या दोघांनी मग ती मुलगी ही परत सासरमध्ये राहायला लागली आणि त्या दोघांना मिळून एक मुलगा झाला होता. तर असंच मग ते उद्याच्या मुलाच्या भविष्याचा विचार न करता स्वतःच एकमेकांमध्ये भांडण, स्वतःच ही त्याच्या मनावर नाही ऐकणार, तो तिच्या मनावर नाही ऐकणार, कुणीही एकमेकांना न समजून घेता त्या दोघांचं भांडण वाढतच जायचं. त्यांच्या रोजच्या गरजेनुसार घरचे परिवाराचे पण कंटाळून गेले होते. तिच्या पण परिवाराचे कंटाळले, ह्याच्या पण परिवाराचे कंटाळले. कारण सुशिक्षित असून देखीलही यांचं रोजच भांडणं असायचं. मग त्यामुळे यांना काय करावं हेच कळत नसे. तर मग त्यांनी याचिका जाहीर केली. दोघांनी मिळून एक मुलींना आपल्यासाठी वकील लावला, मुलांना आपल्यासाठी वकील लावला. मग दोघांची ही कटघड्यामध्ये ह्यांची चर्चा सुरू होऊ लागली. कोर्टमध्ये कोर्टच्या जजच्या समोर हा वकील त्यांच्या आरोपीला विचारायचे, ह्यांच्या आरोपीला विचारायचे. दोघांच्या जी परिस्थितीची इज्जत होती, जे काय त्यांचा स्वाभिमान होता, हा त्यांच्या कटघडीमध्ये मांडला आणि तिथे त्या दोघांच्या परिवाराला कुठेतरी ठेच पोहोचली. त्या दोघांनी लव्ह मॅरेज केलं होतं. मग त्यांच्या प्रेमाचे प्रकरण हे एका 4 भिंतीच्या आतमध्ये चालले. तुम्ही सगळं जगासमोर मांडलं. कारण जेव्हा माणूस प्रेम हे 4 भिंतीच्या आत करते तर तुम्ही तुमचे भांडण मिटवण्यासाठी एका कोर्टची गरज काय लागणार, असा हा तिथे वकील म्हणतो. की जेव्हा तुम्ही एकमेकांना समजून नाही घेत, एकमेकांबद्दल तुमचा विश्वास नाही, तर तुमचं प्रेम हे कमी व्हायला लागतं. आपल्या देशामध्ये एक संस्कृती आहे, भारत हा पुरुषप्रधान देश आहे, तर तुम्ही त्याच्या नियमाने चालायला पाहिजे, असं तो त्या महिलेला म्हणतो. तर तेव्हा तिथे मुलगी म्हणते, साहेब, अत्याचार सहन करून जगणं हे मला सहन होत नाही. त्यासाठी माझ्या स्वाभिमानाला विकून मी बळी पडून मी इथे नांदू शकत नाही, म्हणून मला घटस्फोट हवाय. मग या दोघांची भांडणे ऐकून तिथे जजला देखील काही समजत नव्हतं. मग त्याने पण ठीक आहे, तुमच्या डायव्होर्सची तयारी करूया आणि तुम्हाला अजून परत 3 दिवसाला इथे तुम्हाला बोलवण्यात येईल. ठीक आहे, मग ऐकून घेतले ते दोघांनी आणि ते परत एका घरी गेले, त्यांच्या घरी गेले. त्यांच्या घरी गेल्यानंतर मग तो बिचारा नवरा जो होता हा त्याला पश्चाताप व्हायला लागला की आपण कुठेतरी शांत राहायला पाहिजे होतं, आपण कुठेतरी समजून घ्यायला पाहिजे होतं. असं तो बिचारा स्वतः बोलायला लागला, स्वतः सांगायला लागला. आपण कुठेतरी कमी पडतोय. तो स्वतः पश्चातापात पडला आणि बिचारा हा आजारी झाला. आजारी झाल्यानंतर मग
जे त्याची बायको होती हे तिला तेव्हा वाटू लागलं की हा आजारी आहे, त्याची तब्येत ठीक नाही आहे. तेव्हा त्याच्या बायकोने त्याच्यासाठी गोळ्या आणल्या, गोळ्या औषध दिला, त्याचे डोकं दाबलं, त्याचे पाय दाबले, त्याला थोडंसं आरामाने झोपवलं, तो झोपला शांत. मग इथे त्यांचं हे जे ती जे त्याच्यासाठी तळमळ करत होती, त्याची तब्येत ठीक नव्हती म्हणून, तर तेव्हा कुठेतरी त्यांचं इथे व्यक्त झालं. तेव्हा त्यांना दोघांना वाटायला लागलं की आपण हीच चूक करतोय. आता 2-3 दिवसामध्ये आपला घटस्फोट होणार आहे. तरी त्याला काही वाईट वाटलं नाही महिलेला. मग थोड्या वेळानंतर दुसऱ्या दिवशी त्याची बायको चक्कर येऊन पडली. ती चक्कर येऊन पडल्यानंतर बिचारीच्या डोक्याला लागलं आणि ती बेशुद्ध पडली. बेशुद्ध पडल्यानंतर नवरा हा त्याच अवस्थेमध्ये तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये हातावर घेऊन असाच पळत सुटला आणि डॉक्टरला म्हणतो, "डॉक्टर, माझ्या बायकोला काय झालं? लवकर वाचवा, लवकर वाचवा." म्हणून तो डॉक्टरकडे हात जोडून केविलवाण्या स्वरात म्हणायला लागला. तेव्हा त्याचा भाऊ म्हटला, "अरे दादा, तुझा तर डायव्होर्स होणार आहे. तू का हिच्यासाठी एवढा परेशान करतो? तर 2 दिवसापासून तुला सोडून जाणार आहे. तू का हिच्यासाठी प्रेम करतो? आता तुझ्या मनातल्या भावना का जागू करतो?" तेव्हा मग थोड्या वेळानंतर मग तिला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तिच्या डोक्याला भयानक मार लागला असतो. त्यातून रक्त वगैरे व्हायल्यानंतर त्या महिलेला रक्ताची कमी पडते. तर डॉक्टर येतात. डॉक्टर म्हणतात, "त्या महिलेला रक्त खूप कमी पडलेलं आहे. रक्त लागतंय हिला. तर हिचं पॉझिटिव्ह रक्त कुणी असेल, बी पॉझिटिव्ह रक्त कुणी असेल तर आम्हाला लवकर द्या. कारण इमर्जन्सी आहे. जर ही वाचली तर वाचली, नसेल तर ही लवकर धोक्यातून बाहेर येऊ शकत नाही." तर तेव्हा तो नवरा त्याचं लगेच रक्त द्यायला तयार होतो. तर त्याचं रक्त आणि तिचं दोघांना रक्त चढवलं जातं आणि थोड्या वेळानंतर ती शुद्धीवर येते. शुद्धीवर आल्यानंतर तिला डॉक्टर सांगतात की तुला ना ह्या माणसाने रक्त दिलं आहे म्हणूनच तू आता वाचलीस. तर तेव्हा तिला कळतं की जो व्यक्ती तिला रक्त दिलेला असतो तो तिचा नवराच असतो आणि ती 2-3 दिवसानंतर त्याच्यापासून डायव्होर्स घेणार होती. तर सांगा बरं, काळजी ही त्यालाही होती, तिला पण आहे. दोघांचं एकमेकावर प्रेम अजूनही तसं आहे. तर त्या दोघांनी मिळून मग कोर्टमध्ये कशाला गेले? त्यांच्या दोघांची मतभेद त्यांनी घरामध्येच आपल्या जर मिटवले असते तर समाजामध्ये त्यांना 4 लोक बोलले नसते. मग थोड्या दिवसानंतर लगेच दुसरे जे सोबत राहणारे नातेवाईक बोलायला लागले, "तू ह्याची काळजी का करतो? तू तिची काळजी का करतो? तुमच्या दोघांचा तर डायव्होर्स होणार आहे. तुम्हाला तर सवय करावंच लागेल. एकमेकांशिवाय जगणं लागेल ना तुम्हाला." असं ते बोलायला लागते. तर मग मग बिचारे हिरमुसल्या मनाने दोघंही एकमेकाशी काहीच बोलू शकत नाहीत. निमूटपणे खाली मान घालून ते हॉस्पिटलमधून घरी येतात. मग दुसऱ्या दिवशी ते कोर्टमध्ये गेलेले असतात. त्यांची बेल असते त्या दिवशीची. तिथं गेल्यानंतर मग तिथे सगळे त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे असतात. सगळे डॉक्युमेंट वगैरे साईन करतात. तिचं जे काय पाहिजे तिला पैसे वगैरे दिले जाते. जे काय बोललं त्यांचं त्यानुसार त्यांचा खटला तिथे मिटवला जातो. आणि थोड्या वेळानंतर एक वकील म्हणतो, "अरे बाबा, सगळं तर तुमचं क्लिअर केलं, पण हे जे तुमचं मूल आहे, हे मूल कुठे राहणार?" तर त्याचे वडील म्हणतात, "हे मूल माझ्या मुलाचं आहे, तर हे माझ्याकडंच राहणार." मग त्या मुलीचे वडील म्हणतात, हा मुलगा माझ्या मुलीचा आहे, तर मला माझ्याकडे द्या, कारण ती त्याच्याशिवाय नाही राहू शकत." तर ह्यांच्यावरून परत त्या दोघांचं ते भांडण लागतं. तर मग मग एक वकील म्हणतो की तुम्ही आपापसामध्ये भांडण्याच्या ऐवजी आपण त्या छोट्या बाळाला विचारूया की त्याचं मत काय म्हणते. मग थोड्या वेळानंतर ह्या चौघांचं भांडण, परिवारामधले भांडण एकमेकांमध्ये न मिटवता हे कोर्टमध्ये गेल्याने त्यामुळं कायदेशीरच ही कारवाई चालू होणार. तर तिथे एक वकील म्हणतो की "बाळा, हे तुझे मम्मी, हे तुझे पप्पा आहेत?" तो म्हणतो, "हो, हे माझी मम्मी, हे माझे पप्पा आहेत." "तर तू सांग की तुला कुणाकडे राहायचंय? मम्मीकडे राहायचंय का पप्पाकडे राहायचंय?" तर तेव्हा तो मुलगा म्हणतो, "सर, तुम्ही असं कसं काय बोलता की मला मम्मीकडे काय राहायचंय, पप्पाकडे? माझे मम्मी पप्पा आणि मी आणि आजी आजोबा आम्ही सर्व तर एकत्रच राहतो. मग आता असं कसं काय का मी इकडे राहणार, मी तिकडे राहणार? असं का मम्मी गावाला जाते का पप्पा गावाला जाते?" त्या बिचाऱ्याला काही कळतच नाही. मग तेव्हा त्याचे आजोबा सांगायला लागतात, "तुझी मम्मी आपल्याला सोडून जाते. ती तिच्या वडिलांच्या घरी राहायला जाते.
त्यासाठी आपण काय करायचं तू सांग, असं त्या वडिलाला विचारलं. तेव्हा मुलगा म्हणतो त्या वकिलाला, सर, की माझ्या मम्मीनं घास भरवल्याशिवाय माझं पोट भरत नाही आणि पप्पांनी थोपटून झोपवल्याशिवाय मला झोप येत नाही. तर तुम्हीच सांगा, मी जेवण कसं करणार आणि झोप कशी घेणार? मम्मीकडे राहिलं तर मला झोप येणार नाही आणि पप्पाकडे राहिलं तर माझं पोट भरणार नाही. तर मला मम्मी पण जवळ हवी आणि मला पप्पा पण जवळ हवेत. तर ह्या दोघांच्या त्या मुलाच्या बोलणं ऐकून त्याचे आई वडील हे दोघं पण एकत्र येतात आणि जे काय त्यांची चूक झाली हे त्यांनी त्यांच्या कोर्टसमोर मान्य करतात. एकमेकाबद्दल आम्ही आदर सन्मान करू, आमचे प्रेम जपू, आमच्या मुलाच्या भविष्यासाठी आम्ही आम्ही आमचं आपापसा मध्ये मिटून घेऊया, म्हणून त्यांनी कोर्टसमोर हे माफी मागतात आणि बिचारे आपापल्या संसारानं सुखानं जगायला सुरुवात करतात. तर अशी ही एक गोष्ट होती. तर मित्रांनो, आज आपण समाजामध्ये पाहतोय की छोट्या छोट्या कारणावरून लोक लव्ह मॅरेज करतात, अरेंज मॅरेज करतात, किंवा घरातले प्रॉब्लेम म्हणा किंवा घरातल्या इतर काही गोष्टी त्यानुसार ते लगेच छोट्या छोट्या प्रॉब्लेममध्ये आपलं नातंच तोडायला बघतात. त्यांना नात्यातून बाहेर झालं म्हणजे ते स्वतः जगतील असं वाटत असेल, पण स्वतः जगण्यासाठी मुलींना तर एक संरक्षण म्हणून हा नवरा असतो किंवा त्याच्याशिवाय ती जगू शकत नाही. कारण वडिलांची जिम्मेदारी ही ते असेपर्यंतच, पण वडिलांनंतर जो कर्ता असतो, जो आपल्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारा असतो, तो केवळ नवरा असतो. तर त्यामुळं अशा गोष्टीप्रमाणेच आणि बायको पण ही तुमचा परिवार जेव्हा तुम्हाला साथ देत नसेल, ती तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देत असते. तुमची परिस्थिती कशीही असो, श्रीमंत असेल किंवा गरीब असेल, ती तुमच्या जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये ती तुमच्या राहायला शिकते. तर तुम्ही फक्त एकमेकांना समजून घ्या. जर तुम्हाला राग आला असेल तर 2 दिवसासाठी तुम्ही बाहेर जा किंवा इतर कुठे तुम्ही मजेशीर ठिकाणी जाऊन या किंवा किंवा एकमेकांना राग व्यक्त करा, भांडून घ्या. पण घटस्फोट हा नावाचा शब्द नका काढू आणि कोर्टमध्ये जाऊ नका. तिथे तुमच्याच नात्यातले लोक तुम्हालाच एकमेकांबद्दल बोलायला लागतात आणि तिथे तुम्हाला म्हणायला लागतात. तुमची मग घृणा व्हायला लागते. कारण आयुष्य थोडं राहिलंय, तेवढंच प्रेमानं एकमेकांना जगून घ्यायचंय. आणि घटस्फोट हा शब्द कधी जिभेवर आणू नका. जे तुम्ही प्रेम करताय, तुम्ही प्रेम हे 4 लोकांनी मिळून तुमचं प्रेम नसतं केलं, तर 4 लोकांनी तुमची भांडणं का मिटवायची? तर त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या प्रेमाला जपा. कुठेतरी तुमचं प्रेम जपलं तर तुमचं प्रेमही जपेल. प्रेमाला स्वाभिमान बाजूला ठेवा, स्वार्थ बाजूला ठेवा. कुठेतरी एकमेकांसाठी जेव्हा तुम्ही जगायला लागता तेव्हाच तुमचं प्रेम होतं आणि एकमेकांच्या विचाराने जेव्हा चालायला शिकता तेव्हा तुमचा संसार होतो आणि एकमेकांसोबत राहायला लागता तेव्हाच तुमचे जीवन हे सुरळीतरित्या जातं. संसारमध्ये नवरा आणि बायको ही संसाराच्या गाडीची 2 चाकं आहेत आणि यातलं एक जरी चाक हे गळून पडायला लागलं तर एक गाडीही चालू शकत नाही. तर अशा प्रकारेच जर तुम्हाला संसाराची गाडी जर वेळेवर रुळावर व्यवस्थित जर चालायची असेल तर तुम्हाला दोघंही तुम्ही तेवढ्याच मजबूतरित्या होणं गरजेचं आहे. कारण आई नसेल तर मुलगाला एक छत एक पक्षाचा पंख नसल्यासारखाच तो उडू शकत नाही किंवा वडील नसेल तरीही तो उडू शकत नाही. त्यासाठी दोघांनी मिळून एक गाडीचा प्रवास असल्यासारखा दोघांनी 2 चाकं मिळून त्यांना भविष्यामध्ये प्रयत्न करा आणि घटस्फोट हा शब्दापासून दूर राहा. कारण छोट्या छोट्या मुलांना आपल्या जेव्हा कोर्टमध्ये उभं केलं जातं तर तेव्हा त्या बिचाऱ्यावर काय मनस्थिती उभारली जाते एवढंच. कारण हे जे समाजामध्ये प्रकरण दिसते त्यावरूनच मी एक झालेलीच हकीकत सांगितली. तात्पर्य एवढंच म्हणायचं की तुम्ही प्रेमाला समजवा. राग द्वेष आलं तरी तुमचं बाजूला काढा. हवे तर 2 शब्द तुम्ही बोलून टाका, पण अशा चुका करू नका. जोपर्यंत तुम्ही एकमेकांना समजून घेणार नाही तोपर्यंत तुमचं प्रेम होणारच नाही. मग ते अरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज असो. लव्ह मॅरेज असेल तर ते टिकवा.
धन्यवाद.